तर बघा, सुरुवात करू समोरच्या उदाहरणाला. उदाहरण क्रमांक 11, एक्सरसाइज फर्स्ट. बघा, उदाहरणात म्हणणं काय, द व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हणजे एका गोलाचा व्हॉल्यूम घनफळ, एका गोलाचे घनफळ इन्क्रीजिंग ॲट द रेट 20 cm³ पर सेकंद. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशा संबंधी आला, व्हॉल्यूम संबंधी, घनफळासंबंधी, की एका गोलाचा व्हॉल्यूम हा प्रति सेकंद 20 cm³ इतका इन्क्रीज होत असेल. फाइंड दॅट रेट चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया. रेट चेंज म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंज इट्स सरफेस एरिया व्हेन रेडियस इज इक्वल टू 5. मी डायरेक्टली शॉर्टकट वापरला, आर इज इक्वल टू 5. प्रश्न समजून घ्या. काय उदाहरणात सांगितलं, उदाहरणात सांगितलं की एका स्पियरचा व्हॉल्यूम चेंज ॲट द रेट ऑफ 20 cm³ सेकंद, आणि आपल्याला विचारलं अँड व्हॉट रेट चेंज इन इट्स सरफेस एरिया, म्हणजे त्याच्या क्षेत्रफळात काय चेंज झाला पाहिजे ते सांगा. तर बघा, अगोदर आपण ह्या ठिकाणी हे कन्सिडर करू की लेट व्ही बी द व्हॉल्यूम, यस बी द सरफेस एरिया, and R be the radius of sphere. रेडियस ऑफ स्पियर. आता या ठिकाणी गिवन डाटा आपल्याला काय सांगितला की बघा, द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इन्क्रीजेस किंवा इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 20 cm³ पर सेकंद. ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक असतं की बाबा आपल्याला या ठिकाणी हा भाग इथं सांगितला की व्हॉल्यूम प्रति सेकंद कशा पद्धतीनं बदलतो. तो हियर द व्हॉल्यूम increase, the volume of sphere increase at the rate 20 cm³ सेकंद, म्हणजे प्रति सेकंद. म्हणजेच dv/dt इज इक्वल टू 20 cm³ सेकंद. बघा, सेम मागच्या पिरियडचं उदाहरण आहे. आपल्याला व्हॉल्यूम विचारला आणि ds/dt लागत होता, पण सॉरी dr/dt लागत होता, पण आपल्याला सरफेस एरिया म्हणजे ds/dt सांगितला आणि त्याच्यातून dr/dt आपल्याला फाइंड करणं लागतो. बिलकुल तोच प्रॉब्लेम आहे. ऑल्सो रेडाय म्हणजे रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. हा गिवन डाटा थोडंसं समजून घ्या. पुन्हा एकदा पूर्ण प्रॉब्लेम रिपीट करतो. द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ 20 cm³. देन फाइंड व्हॉट रेट चेंज इन इट्स सरफेस एरिया इफ रेडा इज इक्वल टू 5. तर बघा, आपण हे सांगितलं की बाबा या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे स्पियरचा हा 20 cm³ या पद्धतीनं जर बदलत असला तर त्याच्या क्षेत्रफळात किती बदल होणार. आता एक थोडंसं पार्टिशन करतो मी आणि सोबत लिहितो की यस इज इक्वल टू आपल्याला काय या ठिकाणी असणार πr². यस मीन्स व्हॉट, सरफेस एरिया ऑफ स्पियर, आणि व्ही आपल्याला या ठिकाणी सांगितला 4/3 πr³. हा व्ही असणार. व्ही सांगितला म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह सांगितला. आता सरफेस एरिया जर आपल्याला लागत असला तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, ds/dt इज इक्वल टू 8πr. डायरेक्ट घेतलं मी, x² डेरिव्हेटिव्ह ट्वाईस x, तसं r² डेरिव्हेटिव्ह ट्वाईस r. हे dr/dt. एक सांगू का तुम्हाला, आता तुम्हाला ds/dt लागतो, हा तुम्ही 8 वापरणार, पायच्या जागी पाय वापरणार, रेडियाच्या जागी व्हॉट इज रेडाय 5 वापरणार. आता रेडियस जरी 5 आहे पण रेडायचा डेरिव्हेटिव्ह कुठे तुम्हाला माहित आहे, dr/dt कुठं माहित आहे, म्हणजे dr/dtच्या जागी काय वापरणार. आता ही व्हॅल्यू काय असणार त्याच्यासाठी मुद्दामून आपल्याला व्हॉल्यूम सांगितला. मी मागच्या पिरियडला सुद्धा हा प्रॉब्लेम खूप व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केला, कारण याच्या अगोदरचा प्रॉब्लेम सेम याच टाईपचा होता आणि त्याच्यासुद्धा आपल्याला असाच पार्ट क्लिअर करणं होता.
कारण मी तुम्हाला शेवटी बोललो सुद्धा CET JEE सारख्या परीक्षेत मुद्दामून असा भाग विचारला जातो, कारण तुम्हाला आन्सरसाठी जे लागतं ना dr/dt ते न देता ते काहीतरी दुसरी इन्फॉर्मेशन देणार, पण त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण dr/dt काढू शकतो. मग हे डोकं तुम्हाला लावणं असतं की यार आपण dr/dt काढू शकतो, कारण आपल्याला व्हॉल्यूम कशासाठी सांगितला, व्हॉट इज द इन्क्रीमेंट ॲट द रेट ऑफ 20 cm3/सेकंद, हे कशाला सांगितलं प्रॉब्लेममध्ये, त्याचा यूज काय, तर dv/dt इज इक्वल टू 4/3 पाई r क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्राईस r² dr/dt. आता इथं जे मी राऊंड करतो ना रेड कलरनी, हा भाग तुम्हाला मिळणार, कारण हे जर सोडलं ना तर इथं सगळ्या किमती तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला dv/dt इथं माहिती आहे किती, 20, 4 बाय हे 3 कॅन्सल करून टाकतो इथंच, म्हणजे आपल्याला काय मिळणार 4 इंटू पाय, व्हॉट इज आर, रेडा काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी 5, तर r² इज इक्वल टू 5² आणि dr/dt, अरे वही तो हमें निकालना है. मग आता आपण काय करू, सगळं इंटरचेंज करू. 20 मी इकडं लिहितो 20 अपॉन 4 इंटू पाय इंटू 25, हे 5चा स्क्वेअर करून इंटरचेंज करून घेतलं. आता हे आलं dr/dt, हे 4 5 जा 20, 5 5 जा 25, 1/5 पाय इज इक्वल टू dr/dt. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आता इथून उचला आणि इथं वापरा. सर्व विद्यार्थी थोडासा हा पॉईंट लक्षपूर्वक समजून घ्या. खूप मेहनत वाचली असती तुमची जर डायरेक्टलीच आपल्याला dr/dt सांगितलं असता. मुद्दामून शब्द काय वापरला मी, मुद्दामून ही किंमत सरळ सरळ न सांगता, जसं पहिलं 2-3 उदाहरणं सांगितलं, तुम्हाला ती किंमत ज्या किमतीच्या आधारे काढता येणार आहे ती किंमत सांगितली, म्हणजेच व्हॉल्यूमचा डिफरन्शिएशन, इन्क्रीमेंट इन व्हॉल्यूम. आणि आता आपण वापरतो 1/5 पाय, दिस 5 पाय कॅन्सल, आपलं आन्सर आलं ds/dt इज इक्वल टू 8 cm²/सेकंद. शेवटी तुमचं उत्तर लिहिताना हे वाक्य पूर्ण करा की देअरफॉर द रेट ऑफ चेंज इन स्पियर, एरिया ऑफ स्पियर, द एरिया ऑफ स्पियर चेंज इन ॲट द रेट ऑफ 8 cm²/सेकंद. बघा प्रत्येक वर्ड प्रॉब्लेममध्ये जे विचारलं ना ते शेवटी मेन्शन करणं आवश्यक असतं. समजा मी जरी या मागच्या 1-2 प्रॉब्लेममध्ये विसरलो, पण तुम्ही ते पूर्ण करा. म्हणजे देअरफॉर एरिया, सरफेस एरिया ऑफ स्पियर चेंज ॲट द रेट ऑफ 8 cm²/सेकंद. असं सोपं उदाहरण होतं, कारण बॅक टू बॅक एक सेम स्टाईलचे उदाहरणं आपल्यासमोर होते. तर मागच्या उदाहरणात काही अडचणी असतील तर हे समजून घ्या, किंवा मागचं जर समजलं नसेल किंवा हे व्यवस्थित समजलं तर मागचं सुद्धा तुम्हाला क्लिअर होऊ शकतं. व्यवस्थित लिहून घ्या. बघा समोरचा प्रॉब्लेम. पुढच्या उदाहरणात एक सोपा प्रॉब्लेम आहे, तसं आतापर्यंतचे सोपेच होते. नंबर 12, द एज ऑफ क्यूब इज डिक्रीजिंग. एजेस म्हणजे काय, कॉर्नर्स, कडा. इथं साईड हा शब्द आपण कमी वापरतो, आणि क्यूब, पॅरलेलोप्रिपेड ह्या अशा आकृतीसाठी आपण एजेस आणि कॉर्नर हे शब्द वापरतो. द एज ऑफ cube is decreasing at the rate of 0.6 cm/second. Find the rate of change its volume when age of cube is 2 cm. एजेस म्हणजे काय, ही कॉर्नर. बघा क्यूब म्हणजे असा एक डायग्राम ज्याची LBH म्हणजे लांबी, रुंदी, उंची ह्या तिन्ही पार्ट काय असणार आहे, सेम असणार आहे. दिस टाईप ऑफ शेप या डायग्राम इज कॉल्ड क्यूब. आणि LBH हे तिन्ही या ठिकाणी सेम असणारे, म्हणून या ठिकाणी या कॉर्नरला आपण कडा जो मराठी शब्द वापरतो का, तर इथं शब्द वापरतो एजेस. तर आता या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की एका क्यूबचा जो कॉर्नर आहे
किंवा एजेस आहे हे कमी होत चालले प्रति सेकंद 0.6 सेंटीमीटर. तर अशा द एजेस ऑफ क्यूब डिक्रीजिंग ॲट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर, फाइंड द रेट चेंज इट्स वॉल्यूम. तर अशा क्यूबचं वॉल्यूम किती कमी होत जाणार. बघा खूप म्हणजे खूपच सोपा प्रश्न आहे. मला वाटत नाही हा एक 4 मार्काचा प्रश्न आहे म्हणून 2 ते 3, 2 तर नाही पण 3 मार्कासाठी हा परीक्षेला येऊ शकतो. कारण याच्या अगोदरचे जे 3-4 प्रॉब्लेम झाले हे मॅक्झिमम 4-4 मार्काचे प्रॉब्लेम होते. तर सुरुवातीला अगोदर तुम्ही हे क्लिअर करा की लेट एक्स बी द एज ऑफ क्यूब and V be the volume. गिवन डाटा अगोदर लिहून टाका की हियर द एजेस ऑफ क्यूब इज decreases at the rate 0.6 सेंटीमीटर सेकंद. म्हणजे ह्या वाक्यातून आपल्याला क्लिअर हे करता आलं की बाबा या ठिकाणी आम्हाला समजलं की आमचा जो क्यूब आहे त्याची जी प्रत्येक साईड आहे ही 0.6 सेंटीमीटर प्रति सेकंदनं जर कमी होत असली तर त्याचा अर्थ झाला की dx अपॉन dt व्हॉट इज इच एज. तर एक्स बी द एजेस कॉर्नर्स या साइड्स ऑफ क्यूब. तर dx/dt किती आहे 0.6 सेंटीमीटर सेकंद. याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे तुम्हाला तर त्याची साईड माहिती आहे किंवा त्याची कॉर्नर्स माहिती आहे. एजेस या एज ऑफ क्यूब 2 सेंटीमीटर. मग आता या ठिकाणी जो क्यूब असतो त्याचं व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढणं आहे. तर व्हॉल्यूम असतो काय क्यूबचा तर क्यूबचा व्हॉल्यूम असतो ए क्यूब म्हणजेच या ठिकाणी आला एक्स क्यूब. ठीक आहे. मग ह्या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आला dv/dt. तुम्ही इथं लिहू शकता छोटा प्रॉब्लेम आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू एक्स. टी लिहिलं सॉरी विथ रिस्पेक्टिव्हली टू टाईम आहे या ठिकाणी टी. मग हे झालं थ्राईस एक्स स्क्वेअर. बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. एका स्टेपमध्ये हा प्रश्न संपला आणि इतकाच भाग या उदाहरणात होता. कारण आता पहा हा 3 व्हॉट इज एक्स बी द कॉर्नर ऑफ दिस क्यूब किती आले 2 सेंटीमीटर आणि dx/dt त्या कॉर्नरचं डिफरन्शिएशन ऑफ एजेस 0.6 म्हणजे आपलं उत्तर आलं 3 2 6 6 6 36 आणि एका संख्येनंतर हा पॉईंट dv/dt इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर क्यूब सेकंद. शेवटी जसं मी मागच्या उदाहरणात सांगितलं प्रत्येक वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे विचारलं ते तुम्ही रायटिंग फॉर्ममध्ये लिहित जा की आम्हाला जे तुम्ही विचारलं होतं त्याचं आन्सर हे असणार. म्हणजे काय विचारलं आपल्याला फाइंड द रेट ऑफ चेंज इट्स वॉल्यूम. तो देअरफॉर द रेट ऑफ चेंज इन वॉल्यूम ऑफ क्यूब वॉल्यूम करा 3.6 सेंटीमीटर क्यूब सेकंद हे लिहिणं आवश्यक असतं. सोपा प्रॉब्लेम होता. रिपीट करण्यासारखं किंवा पुन्हा एकदा एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे. व्हिडिओ पॉज करा व्यवस्थित लिहून घ्या. बघा या उदाहरणानंतर बॅक टू बॅक एक सारख्या टाईपचे 2 उदाहरणं आहे. तुमचं काम कोणतं तरी एक उदाहरण एकदम व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे हे समजलं तर पुढचं उदाहरण तुम्ही स्वतः करू शकता. बघा थोडासा वेळ द्या अगोदर उदाहरणाला. तुम्ही सुरुवातीला एक 2-3 वेळेस का होत नाही हे उदाहरण व्यवस्थित वाचून घ्या आणि नंतर त्या उदाहरणाशी निगडीत आकृती तुम्ही रिलेटेड ग्राफ तुम्ही काढू शकता का ते बघा. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याला जमलं अभिनंदन आणि ज्यांना काही अडचणी असतील आता समोर बघा. त्यांचं म्हणणं काय अ मॅन एक व्यक्ती हाईट 2 मीटर ज्याची उंची 2 मीटर इतकी आहे वॉक म्हणजे चालणं वॉक
ॲट युनिफॉर्म स्पीड, म्हणजे एक स्थिर अंतर. इथं स्थिर म्हणजे कॉन्स्टंट असा अर्थ घेऊ नका. एकाच गतीने चालू आहे, म्हणजे कुठंतरी हळू न चालला, नंतर पुन्हा पळायला लागला, पुन्हा हळू न चालला, असं नाही. युनिफॉर्म कॉन्स्टंट स्पीड. वॉक ॲट कॉन्स्टंट स्पीड 6 km/h. एक व्यक्ती 2 मीटर उंचीचा एक व्यक्ती एका स्तब्ध गतीने किंवा कन्फर्म गतीने चालत आहे. अवे फ्रॉम लॅम्प पोस्ट. अवे फ्रॉम लॅम्प पोस्ट म्हणजे, लॅम्प पोस्ट म्हणजे काय? खांबावरील दिवा. त्याचा प्रत्यक्षात अर्थ कसा असतो? लॅम्प पोस्ट कशाला म्हणलं जातं? जे मोठमोठे खांब असते बघा, त्याच्यावर 8-10 फोकस लावलेले असते, दीज आर कॉल्ड लॅम्प पोस्ट. पण इथं सरळ सरळ तुम्ही असा अर्थ घ्या की एक खांबा आहे आणि त्याच्यावर एक LED लाईट लावलेला आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर ते चित्र सहज येतं. अवे फ्रॉम लॅम्प पोस्ट. अवे फ्रॉम च्या पासून दूर जात आहे. टू साईड असतं तर टुवर्ड्स असतं तर गोष्ट वेगळी. अवे फ्रॉम लॅम्प पोस्ट, लॅम्प पोस्टपासून दूर जात आहे. ऑफ 6 किलोमीटर हाय, ज्याची उंची 6 मीटर हाय, ज्याची उंची 6 मीटर आहे. फाइंड द रेट शॅडो इज इन्क्रीजिंग. तर त्याची शॅडो कशा पद्धतीने वाढत आहे हे सांगा. बघा, सोपं उदाहरण आहे, सोपा ग्राफ आहे. अगोदर हे समजून घ्या की समजा AB हा आपल्याला या ठिकाणी जो लॅम्प पोस्ट सांगितला का तो आहे, आणि या ठिकाणी हा त्याच्यावरचा एक LED लाईट समजा किंवा लाईट समजा जो प्रकाशमान झाला. इतकी जिवंत आकृती काढायची आवश्यकता नाही आहे, पण एक सांगतो मी. आता बघा, जर तो व्यक्ती इथं उभा असता तर साहजिक आहे की त्याच्या डोक्यावरच लाईट आहे. शॅडो म्हणजे जवळपास नाहीच्या बरोबर त्याची पडली असती, कदाचित त्याला दिसलीसुद्धा नसती, कारण दुपारच्या 12 वाजता माणसाची सावली खूप कमी दिसत असते. मग त्याच्यानंतर हा लॅम्प पोस्टपासून जसा जसा लांब जाणार तो व्यक्ती, तसं तसं त्याची जी शॅडो आहे का ही वाढत जाणार. मग एक असं तुम्ही स्वतः समजून घ्या की तो लॅम्प पोस्टपासून 6 km/h या गतीने समोर जात आहे. 6 किलोमीटर नाही, 6 मीटर आहे, किलोमीटर नाही आहे, 6 किलोमीटर. मी पुन्हा एकदा हे वाचून घेतो, कारण ते मीटर आहे वाटतं, 6 किलोमीटर नाही आहे. नंबर 13. अ मॅन हाईट 2 meters वॉक युनिफॉर्म स्पीड 6 km/h. बस 6 किलोमीटरच आहे या ठिकाणी, आणि लेंथ मीटरमध्ये आहे त्याची. ठीक आहे, कारण हे पुन्हा वाचायचं कारण असं आहे, मीटर आणि किलोमीटरमध्ये 1000चा फरक असतो. 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. तर बघा, या ठिकाणी हा व्यक्ती उभा आहे असं समजून चला तुम्ही. CD बी द हाईट ऑफ मॅन, आणि त्याची उंची 2 मीटर आहे. या खांबाची उंची ही 6 मीटर आहे. आणि असं तुम्ही मानून चला की X बी द शॅडो, आणि X ही त्याची कंटिन्युअस पडणारी शॅडो आहे. कंटिन्युअस हा शब्द मी याच्यासाठी वापरला, जसं जसं तो व्यक्ती लाईट समोरून लांब जाणार त्याची शॅडो वाढत जाणार. म्हणजे शॅडो काय होत जाणार? त्याची इन्क्रीज होत जाणार. मग आपल्याला ऑलरेडी हा व्यक्ती जो आहे का हा मुव्हेबल कंडिशनमध्ये सांगितलं, आणि त्याची मूव्हिंग कंडिशन काय? 6 km/h. तो 6 किलोमीटर प्रति घंटा या गतीने त्या खांबापासून दूर जात आहे. तर अशा कंडिशनला त्याची सावली किती प्रमाणात वाढत आहे, किती मीटर प्रति सेकंद या प्रमाणात वाढत आहे, असा प्रश्न आहे. CO बी द शॅडो, इट इज कॉलिंग X. इट इज कॉलिंग X. बघा, उदाहरण लिहिताना एक व्यवस्थित आपली जशी आकृती का, त्या आकृतीत आपण कशाला काय मानलं हे एकदम व्यवस्थित मेन्शन करा की लेट हियर AB बी द हाईट ऑफ लॅम्प पोस्ट. हाईट ऑफ लॅम्प पोस्ट. त्याच्यानंतर आल्सो CD बी द हाईट ऑफ मॅन, and CO be the shadow. COलाच आपण शॅडो, करेक्ट, CO be the shadow. तर या ठिकाणी आपल्याला dx/dt विचारलं. मी पुन्हा एकदा आता प्रॉब्लेम रिपीट करतो. अ मॅन हाईट 2 मीटर, एक व्यक्ती ज्याची उंची 2 मीटर आहे. वॉक ॲट युनिफॉर्म स्पीड 6 किलोमीटर, तो एक 6 किलोमीटर प्रति घंटा या स्थिर गतीने अवे फ्रॉम लॅम्प पोस्ट, एका लॅम्प पोस्टपासून, इलेक्ट्रिक खांब्यापासून म्हणू आपण, कारण त्याच्यावर आपली LED लाईट आहे.
ज्याची उंची 6 मीटर आहे अशा उंचीच्या खांब्यापासून फाइंड ॲट द रेट शॅडो इन्क्रीजिंग. शॅडो इन्क्रीजिंग मीन्स dx by dt इज इक्वल टू व्हॉट. dx by dt इज इक्वल टू व्हॉट. तर या ठिकाणी आपल्याला जे गिवन डाटा सांगितलं का तो अगोदर क्लिअर करून टाका की काय अ मॅन वॉक ॲट युनिफॉर्म स्पीड. तर हियर अ मॅन वॉक युनिफॉर्म स्पीड इथं कॉन्स्टंट स्पीड हा शब्द लागत होता, पण कॉन्स्टंट हा नंबरसाठी वापरला जातो त्याच्यामुळं थोडासा इथं अडचण, म्हणजे हा शब्द करू शकतो 6 किलोमीटर आवर. तर देअरफॉर ते लिहायची आवश्यकता नाही अवे फ्रॉम लॅम्पपोस्ट वगैरे. देअरफॉर dy by dt इज इक्वल टू 6 kmhr. आता या ठिकाणी आपण हे लिहू शकतो की AB इज इक्वल टू 6 CD इज इक्वल टू 2, पण आपण आकृतीत ते ऑलरेडी मेन्शन करून दाखवलं आणि हे सांगितलं की इट इज लॅम्पपोस्ट, इट इज हाईट ऑफ मॅन. मग आता आपल्याला एक इक्वेशन तयार करणं या ठिकाणी. तर बघा ट्रायंगल BAO सिमिलर विथ द ट्रायंगल DCO असणार आहे. ॲक्च्युअल हे या ठिकाणी 90 डिग्री असणार आहे, हा कॉमन अँगल असणार आहे. म्हणजे तुम्ही लिहू शकता डबल अँगल टेस्ट, पण इथं रिझनची आवश्यकता नसती. मग करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल आर प्रपोर्शनल. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. BA by DC तुम्ही हे डायरेक्ट लिहू शकता. AO अपॉन CO तिसऱ्या साईडची आवश्यकता नाही आहे. व्हॉट इज BA? BA बी द 6, DC 2, OA आता OA किती बघा, O पासून A म्हणजे A पासून O x प्लस वाय, त्याच्यानंतर CO x करा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6 3 इंटू x थ्राईस x इज इक्वल टू x प्लस वाय. अरे विचारलं काय आपल्याला विचारलं dx बाय dt. मग ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे सर dx बाय dt कसं विचारलं आपल्याला, अरे x काय शॅडो. मग आपल्याला काय विचारलं, व्हॉट रेट इन्क्रीजिंग इट्स शॅडो, म्हणजे त्याच्या शॅडोमध्ये कशा पद्धतीने वाढ होत जाणार डेरिव्हेटिव्ह. मग हे आलं ट्वाईस x मायनस झाला इज इक्वल टू y, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू t. तुमचा डेरिव्हेटिव्ह आला ट्वाईस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt इज इक्वल टू y किती आला 1. या ठिकाणी dy बाय dt ऑलरेडी आपल्याला माहीत आहे, सॉरी 6 आहे. हा dx बाय dt इज इक्वल टू dy बाय dt आपल्याला सांगितला 6 आणि हा 2 इकडं इंटरचेंज करून आला 3, म्हणजे dx बाय dt इज इक्वल टू किती आलं 3 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे बघा ज्यावेळेस त्या व्यक्तीची स्पीड 6 किलोमीटर पर सेकंद ही त्या खांबापासून समोर जाण्याची गती होती, त्यावेळेस त्याची जी शॅडो आहे ती वाढण्याची गती. देअरफॉर द इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ शॅडो, या द शॅडो इन्क्रीजिंग ॲट द रेट 3 किलोमीटर पर सेकंद. ते लिहा देअरफॉर द शॅडो इन्क्रीजिंग ॲट द रेट 3 किलोमीटर पर सेकंद. बघा सोपा प्रॉब्लेम आहे, पण डायग्राम तुम्हाला समजणं आवश्यक आहे. मध्येच या ठिकाणी एक ट्रायंगलचा पार्ट आपल्याला येतो, त्याच्यानंतर आपल्याला जे रिलेटेड इक्वेशन आहे ते मिळतं. व्यवस्थित समजून घेतलं तर म्हणजे अवघड भाग उदाहरणात नाही आहे. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या.